नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एच जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे एच जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहीत आहे, तुम्ही सर्वांनीच एक पोस्टर बघितलेलं असेल आपल्या एच जे फार्मा टेलिग्राम चॅनलवर ॲज वेल ॲज एच जे फार्मा यूट्यूब चॅनलवर आणि एच जे फार्मा ऑफिशियल या इंस्टाग्राम चॅनलवर की आपण 14 एप्रिल रोजी आपली एच जे फार्माज DHS फार्मसी ऑफिसर सिलेक्शन बॅच काय करणार आहोत, लॉन्च करणार आहोत. तर त्या बॅचबद्दल शॉर्टमध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. तसं लाईव्ह लेक्चर मी घेतलेलं आहे, पण तरीही एक शॉर्ट इन्फॉर्मेशन देतो. बघा, ही जी बॅच आहे ही कशावर बेस आहे, जो TCSनं सिलेबस दिलेला आहे तर त्या TCSच्या सिलेबसवर बेस आहे. या बॅचमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय काय मिळणार आहे, तर रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे तुम्हाला पूर्ण सिलेबसवर. म्हणजे तुमचा TCSनं दिलेला जो सगळा सिलेबस आहे याच्यावर रेकॉर्डेड लेक्चर आपण काय करणार आहोत, अपलोड करणार आहोत. ओके, आता आपण याच्यावर लाईव्ह लेक्चरसुद्धा घेणार आहे, पण कशा फॉर्मॅटमध्ये, तर एखादा टॉपिक आहे, फॉर एक्झाम्पल फार्माकोपिया हा टॉपिक आहे, तर आपण एखादं रेकॉर्डेड लेक्चर आपण त्याच्यावर जे इंडियन फार्माकोपिया कमिशन आहे त्याच्यावर आपण एक रेकॉर्डेड लेक्चर टाकणार आहे छोटंसं. म्हणजे तुमचा तो कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल, त्याच्यावर कसाही प्रश्न विचारला तर तुमचा क्लिअर होऊन जाईल. दुसरं लेक्चर रेकॉर्डेड त्याच्यावर इंडियन फार्माकोपिया, त्याचे एडिशन, त्याची हिस्ट्री, याच्यावर आपण काय करणार आहोत, घेणार आहोत, त्याचे PYQs वगैरे डिस्कस करणार आहोत. तिसरं लेक्चर विद्यार्थी मित्रांनो नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडिया वगैरे त्याच्यावर आपण एक लेक्चर घेणार आहोत छोटंसं. ओके, त्यानंतर मग जे ब्रिटिश फार्माकोपिया आहे, युनायटेड स्टेट फार्माकोपिया किंवा वेगवेगळे इंटरनॅशनल फार्माकोपिया यावर कशा प्रकारचा प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो त्याच्यावर एक रेकॉर्डेड लेक्चर घेणार. मग आता याच्यावरचे रेकॉर्डेड लेक्चर संपल्याच्या नंतर लाईव्ह लेक्चरद्वारे तुम्हाला त्याचे PYQ वगैरे डिस्कस करणं किंवा त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात हे तुमच्या इंटरॅक्शननं, माझ्या इंटरॅक्शननं हे लाईव्हद्वारे आपण घेणार आहोत. आणि हे कुठे होणार आहे, आपल्या एच जे फार्मा ॲप्लिकेशनमध्ये जी बॅच राहणार आहे DHS फार्मसी ऑफिसर त्या बॅचमध्ये. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपली जी एच जे फार्माची DHS फार्मसी ऑफिसर टेस्ट सिरीज आहे ती पूर्ण टेस्ट सिरीज मी आपल्या या बॅचमध्ये काय केलेली आहे, टाकलेली आहे, अपलोड केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, ऑल टॉपिक वाईज टेस्ट तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे पूर्ण जो सिलेबस दिलेला आहे टॉपिक वाईज टेस्ट आणि त्या टेस्टच्या राईट आन्सरचं एक्सप्लेनेशन विथ ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे टेस्ट सबमिट केल्याच्या नंतर. म्हणजे त्याच्या नोट्स वगैरे तुम्ही प्रिपेअर जर केल्या तर तुम्ही इझिली काय होऊ शकता, क्वालिफाय होऊ शकता, कारण की आपण डिटेल इन्फॉर्मेशन तिथं दिलेली आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर ते जे PDFs आहेत ते तुम्ही डाउनलोड करून त्याच्या प्रिंट वगैरे करू शकता. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मोस्ट एक्सपेक्टेड जे 500 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत पूर्ण सिलेबसवर ते सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे टेस्टच्या फॉर्ममध्ये. म्हणजे एका टेस्टमध्ये 50 प्रश्न असे 10 टेस्ट ॲड केलेला आहे. म्हणजे 500 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण मोस्ट एक्सपेक्टेड त्याच्यामध्ये टाकलेले आहे. चौथी गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे DMERचे झालेले पेपर आहेत 2023चा असो 25चा असो त्याच्या सगळ्या शिफ्ट त्याच्या PDFs आपण त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो त्याच्या PYQच्या टेस्टसुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे. म्हणजे तुम्हाला PYQ वाचायचे असतील PDFनं तर ते वाचू शकता, सोबतच ते सॉल्व करायचे असतील तर सॉल्वसुद्धा करू शकता. असे पूर्णच्या पूर्ण DMERचे पेपर आपण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत विथ क्विजसुद्धा ॲड केलेलं आहे त्याचं. त्याच्यानंतरचं पाचवं सगळ्यात महत्त्वाचं जे बोनस पॉईंट आहे या आपल्या बॅचचा तर तो आहे आपलं जे 5000+ MCQचं बुक आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं एच जे फार्मासिस्ट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम गाईड हे जे बुक आहे त्याची PDFसुद्धा मी त्याच्यामध्ये काय करणार आहे, अपलोड करणार आहे. त्याच्यामुळे तोच तुम्हाला बोनस पॉईंट मिळणार आहे. ओके, आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो 6व्यांदा आपण काय करणार आहोत, तुमचे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते इंटरॅक्शनसाठी आपण लाईव्ह लेक्चर झूम मीटिंगद्वारे किंवा विद्यार्थी मित्रांनो लाईव्ह लेक्चरद्वारे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये त्या बॅचमध्ये किंवा Google मीटद्वारे आपण ते लाईव्ह इंटरॅक्शनसुद्धा याच्यामध्ये घेणार आहे बॅचमध्ये. अशा प्रकारे या बॅचचं काय आहे स्वरूप आहे. त्याच्यामध्ये लॉन्च डेट जी आहे विद्यार्थी मित्रांनो तर ती आहे 14 एप्रिल. 14 एप्रिलला ही जी बॅच आहे ही लॉन्च केली जाईल आपल्या एच जे फार्मा ॲप्लिकेशनवर. तर 14 एप्रिललाच ती बॅच काय होणार आहे, लॉन्च होणार आहे दुपारी 1 वाजता, ठीक 1 वाजता, ऑन दी ओकेजन ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. त्यामुळे तुम्हाला ती घ्यायची असेल तर 14 तारखेला घ्यायची आहे. का, कारण की त्याच्यावर लॉन्च ऑफर देणार आहे मी आणि ती लॉन्च ऑफर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो 2000 रुपयाची सूट तुम्हाला मिळणार आहे त्या बॅचमध्ये. आता त्याची MRP आपण ठेवलेली आहे 4999 रुपये. पण तुम्ही जर ती लॉन्च ऑफरमध्ये घेतली पहिल्या दिवशी 14 तारखेला तर फक्त तुम्हाला 2999 रुपयामध्ये ती पूर्ण बॅच मिळणार आहे विथ रेकॉर्डेड लेक्चर आणि हे बाकीचं सगळं कंटेंट आणि लाईव्ह लेक्चर आपण तुमच्या डिस्कशनसाठी त्याच्यामध्ये काय करणार आहे, घेणार आहे. त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला लाईव्ह लेक्चर घेण्याच्या अगोदर 5-6 तासा अगोदर किंवा 2-3 तासा अगोदर देण्यात येईल. म्हणजे तुम्हाला ते त्या टाईमला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. हे झालं आपल्या बॅचचं काय विद्यार्थी मित्रांनो स्पेसिफिकेशन. तर तुम्हाला ही जर बॅच घ्यायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मित्रांना जर घ्यायची असेल तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे त्यांना शेअर करू शकता की
वन ऑफ द बेस्ट बॅच इन द मार्केट इज गेटिंग लॉन्च ऑन द 14 एप्रिल 2026. ओके, तर याचा तुम्हाला 100% फायदा होणार म्हणजे होणार. ही काळ्या दगडावरची रेस आहे, कारण की बेसिक पासून तर हायर लेवलपर्यंत याच्यामध्ये सगळं तुमचं काय केलं जाईल, क्लिअर केल्या जाईल. आलं लक्षात. आणि लॉन्च डेट काय आहे तर 14 एप्रिल 2026ला, म्हणजे 2 दिवसानंतर ही लॉन्च होणार आहे. लॉन्च ऑफरचा जो लाभ आहे तो फक्त 14 तारखेलाच तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर 19 तारखेपर्यंत आपण त्याची काय केलेली आहे, ॲडमिशनची डेट दिलेली आहे, पण लॉन्च ऑफर ही 14 तारखेला. त्याच्यानंतर 15 पासून 19 तारखेला तुम्हाला फुल MRP घ्यावी लागेल. आलं लक्षात. तर तुमच्या मित्रांना कोणाला जर घ्यायचं असेल ही बॅच तर तुम्ही त्यांना ती शेअर करू शकता. अजून काही क्वेरीज असतील तुम्हाला तर आपला जो नंबर आहे 8007119214 याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. तुमच्या क्वेरीज वगैरे तुम्हाला काय वाटतं किंवा इंस्टाग्रामवर टेलिग्रामवर काय करू शकता, मेसेज करू शकता. आलं लक्षात. जय हिंद, जय महाराष्ट्र.